कितीही थंडी असली ना तरीही माझं डोस्याचं बॅटर अगदी छान फर्मेंट होतं आणि मस्त असे डोसे बनतात। तुम्ही इथे बघून घेऊ शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे। आणि हो, असा ना डब्बा मला असं वाटतं की सगळ्यांकडे असला पाहिजे, म्हणजे एकाच डब्यामध्ये आपण मल्टिपल गोष्टी ज्या आहेत ते ठेवू शकतो। मिरची, लसूण, अद्रक सगळं त्यामध्ये अगदी छान पद्धतीने टिकून राहतं। चला, तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा आणि मी ॲफिलिएटमध्ये प्रोडक्ट टॅग केलेला आहे। आणि मस्त असा डोसा पण बनवून तयार झालेला आहे। नेहमीप्रमाणे पहिला नैवेद्य पियालाच द्यावा लागतो आणि नेहमीप्रमाणे डोसा म्हणलं ना की मग मला उभं राहूनच खावं लागतं। यात कुणाचीही चुकी नाही, याच्यात चूक फक्त माझीच आहे, कारण मला क्रिस्पी डोसा आवडतो। नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंगमध्ये ना पिया मस्त असं सनबाथ घेत होती आणि सुट्टीचा दिवस होता, रिलॅक्स होता, जास्त काही कामं नव्हतं। म्हटलं तर काही पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण करून घेऊया आणि म्हणून असे काही लायनर मी घेऊन ठेवले होते, त्यांना व्यवस्थित कट करून ना या कपाटमध्ये मी ऑर्गनाइज करून ठेवून दिलं। आणि हा जो डान्स आहे ना तो आमचा बाहेरून सुरुवात झाला तर डायरेक्ट ना शॉपिंग मॉलमध्ये जाऊन संपलेला आहे। तुम्ही बघू शकतात, मला काही विंटर वेअर घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही एका मॉलमध्ये आलो होतो, पण इथे मला एकही असं व्यवस्थित जे होतं ना स्वेटर वगैरे मिळतच नव्हतं, म्हणून फायनली आम्ही झुडिओमध्ये गेलो आणि लकीली तिकडे विंटर वेअरचं चांगलं कलेक्शन जे होतं ना ते आलेलं होतं। त्यातून मी हा एक जो आहे ना तो सिलेक्ट केलेला आहे। अजून एक घेतला, मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते। चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।